लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीसाठी आता एकदम आनंदाची बातमी आलेली आहे. सर्व बहिणींना पैसे येणार आहे. 8वा हप्ता सुरू झालेला आहे. बहिणींचं टेन्शन आता गायब झालेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं आहे ते पहा. बहिणी या लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे. राज्यात आनंदोत्सव सुरू झालेला आहे. या लाडक्या बहिणीसाठी आनंदाच्या 5 बातम्या आलेल्या आहेत. त्या आणि 36 जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे. कोणते 36 जिल्हे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर 5 आनंदाच्या बातम्या कोणत्या आहे याविषयी सुद्धा आपण बघणार आहोत की 5 लाख महिला अपात्र झालेल्या आहे आणि त्या लिस्टमध्ये कोणत्या अपात्र झालेल्या महिला आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आणि घरी येऊन चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे. कोणती चौकशी सुरू झाली आहे याविषयी सुद्धा आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि त्या अगोदरच 8वा हप्ता यादीत नाव येण्याचा नियम कोणते नियम आहे यासाठी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. तर 36 जिल्ह्याची यादी कोणती आहे, 5 आनंदाच्या बातम्या कोणत्या आहे आणि 36 जिल्ह्यांची यादी कोणकोणती आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. तर 5 महिला अपात्रसुद्धा झालेल्या आहे. त्या काय अपात्र झालेल्या आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेचे काय नियम आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण येथे जाणून घेणार आहोत. तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या अटी लादलेल्या आहे आणि कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहे. 8वा हप्ता सुरू झालेले आहे आणि तसेच महिलांची यादीसुद्धा लागलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये महिलांची यादीसुद्धा लागलेली आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील यादीत तुमचे नाव लागलेले आहे का? आता 8व्या हप्त्याचा कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे. म्हणजेच की तुम्हाला आता कोणत्याही क्षणी 8वा हप्ता मिळणार आहे. परंतु त्याआधी 5 लाख महिला अपात्र झालेल्या आहे. परंतु त्या कशा अपात्र झालेल्या आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. तर 8वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला कोणते नियम पाळावे लागणार आहेत आणि कोणते नियम आहे त्यातील पहिला नियम म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ज्यांचे कुटुंबाचे 2.5 लाख उत्पन्न आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे दुसरा नियम म्हटलं म्हणजे ज्याच्या कुटुंबाचा सदस्य हा आयकरदाता आहे, म्हणजे जो कुटुंबातील व्यक्ती आयकर भरत आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा या योजनेपासून वंचित ठेवले जाणार आहे. म्हणजेच की या योजनेचा लाभसुद्धा त्यांना दिला जाणार नाही. आणि फेब्रुवारीच्या हप्त्याची आनंदाची बातमी ती म्हटलं म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्या म्हणजे 12,000 रुपये आणि 830 रुपये बहिणींना आता मिळणार. ते कधी मिळणार तर बघू शकता आपण. त्याआधी तिसरा नियम म्हणजे जे सेवानिवृत्तीनंतर सेवेत आहे अशांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर ज्यांचे संजय गांधी निराधार योजनेचा जे महिला लाभार्थी आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाहीत. तर 5वा नियम म्हटलं म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी नोकरदार आहे अशा कुटुंबायांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर 6वा नियम म्हटलं म्हणजे सरकारी नोकरी बोर्डात त्यांचा काही सेवा करत आहे अशा व्यक्तींना सुद्धा या योजनेपासून वंचित ठेवले जाणार आहेत. त्यानंतर 7वा नियम म्हटलं म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे 4 चाकी वाहन आहे अशा कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि ज्यांचे वय वर्ष 65 वर्ष आहे अशा कुटुंबांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही. अशा एकूण अपात्र महिला 5 लाख महिला अपात्र ठरण्यात आलेल्या आहे असे आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून सांगितलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत 5 लाख महिला अपात्र झालेल्या आहे. तर बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय सांगितले आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ परत घेतला जाणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी असे सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र महिलांसाठी जानेवारीचा महिन्याचा सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. म्हणजेच की त्या महिलांना आता जानेवारीचा हप्तासुद्धा मिळणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे असताना लाभार्थी यापूर्वी जमा करण्यात आलेल्या सन्मान निधी परत घेतलेले उचित ठरणार नाही. म्हणजेच की त्यांचे पैसे जे आहे ते परत घेतले जाणार नाही आणि त्या योजनेचा
आता त्यांना पुढील योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात येणारे कोणत्याही लाभाची रक्कम आता परत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. तर अशी 5 लाख महिला अपात्र ठरलेले आहे ते तुम्ही बघितलेले आहे. मला 8वा हप्ता हवाय काय? टेन्शन यायचं बंद करा. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता या योजनेची चेकिंगसुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजेच की अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन या योजनेची चौकशी करणार आहे आणि कोणत्या महिलाच्या जवळ 4 चाकी गाडी आहे अशा महिलासुद्धा आता या योजनेपासून रद्द करण्यात येणार आहे. आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे याची चौकशीसुद्धा सुरू आहे. आणि अंगणवाडी सेविकाला ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्या घरोघरी जाऊन चौकशी सुरू झालेली आहे. पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरातील असेल तर ती म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का? जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाणार आहे. आणि दुसरी चौकशीसुद्धा सुरू झालेली आहे. दुसरी चौकशी म्हटलं म्हणजे काय? दुसरी चौकशी म्हटलं तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे असं, जसं की शेती किंवा प्लॉट असा, ते सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक केले जाईल. जर तुमच्या नावावर प्लॉट किंवा संपत्ती असेल तर तुमचा सुद्धा या योजनेतून फॉर्म रद्द केले जाणार आहे. ही एक धक्कादायक बातमी महिलांसमोर आता आलेली आहे. तिसरी जी चौकशी आहे ती तिसरी चौकशी काय आहे? तुमच्या घरामध्ये कोणी टॅक्स भरत आहे का? जर भरत असेल तर त्या घरात जेवढ्या महिला लाभ घेत आहे त्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर त्यामध्ये चौथी चौकशी आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेपासून वंचित केले जाणार आहे. म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि आनंदाची बातमी, 8वा हप्ता येण्यासाठी हे नियम पाळा. जर ज्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना मिळणार नाही. ज्याच्याकडे आयकरदाता आहे अशा कुटुंबांना सुद्धा मिळणार नाही. सेवानिवृत्त आहे अशा कुटुंबांसुद्धा मिळणार नाही. आणि ज्याच्याकडे आर्थिक योजनेचा 1500 रुपये लाभ घेत आहे अशा कुटुंबांना सुद्धा मिळणार नाही. आणि ज्याच्या कुटुंबातील खासदार किंवा आमदार किंवा नोकरी आहे अशा कुटुंबियांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर 8वा नियम म्हटलं म्हणजे ज्याच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि ज्याचे वय वर्ष 65 आहे अशांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. या नियमात तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्की 8वा हप्ता येणार आहे. या नियमात जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 8वा हप्ता नक्की येणार आहे. जर तुम्हाला या नियमाविषयी काय वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.